चंद्रणीलांबुदाभं जगननेत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रं सतयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सभा समस्त साधू संतांचे महामुनी विरक्त्यांचे पंडित पाठक ज्ञानी यांचे या समस्ताचे विनवणी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवतसे ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसमेत्या आत्मरूपा देवा तुझे गणेशो सकलार्थमधी प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी रोजे आता हृदय आपुले चौफाळून आभले वरी वैसव पाऊले श्री गुरूंची ओम नमो ज्ञानेश्वरा काहीच नेने बोलतो वचन अतिभाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं दानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि शरण शरण हनुमंत तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबा व्यासपट रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी दडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटीचा दिस गोड भावा
आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र भगवान, श्रीराम भक्त हनुमानजी, अनंतकोट ब्रह्मांड नायक भगवान आणि संत सम्राट ज्ञानराज माऊली यांच्या पवित्र दरबारामध्ये भाविक श्रोते सज्जन आणि टाळकरी वृंद यांच्या परमसेवेमध्ये प्रसंगाला अनुसरून चिंतनासाठी अर्थात कीर्तनासाठी निवडलेला अभंग हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु, वैराग्याचे परामूर्ती देहूक्षेत्र निवासी वैराग्य संपन्न असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. विठाला प्रस्तुत या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या जन्म जन्मांतरामध्ये जी केलेली परमार्थाची सेवा आहे, जन्म जन्मांतरामध्ये केलेला जो परमार्थ आहे, या परमार्थापासून जी फलप्राप्ती झाली आणि त्या फलप्राप्तीच्या नंतर त्यांची जी बनलेली अवस्था आहे, जी अनुभूती आहे, ही अनुभूती या अभंगामधून प्रतिपादन केलेली आहे. अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य आणि त्या अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शानं पुनीत आणि पावन झालेल्या मौजे मुळूक अर्थात मस्सेवाडी, पावन अशा या मस्सेवाडी गावामध्ये ज्या थोर व्यक्तिमत्वानं आपलं आयुष्य, प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीमध्येही एक सात्विक पद्धतीनं जीवन जगत जगत परमार्थ आणि प्रपंच साधला असं व्यक्तिमत्व, आणि ते म्हणजे वैकुंठवासी कैलासवासी श्री हनुमानराव मारुतीराव मांडवे यांचं हे प्रथम वर्षश्राद्ध, पुण्यस्मरण किंवा जीवनमुक्ती दिन म्हणायला हरकत नाही. आपल्या वडिलाला सद्गती प्राप्त झाली पाहिजे, आपल्या वडिलाला भगवान परमात्म्यानं आपल्या चरणापाशी जागा दिली पाहिजे. नव्हे नव्हे भगवान परमात्म्यानं आपल्या स्वस्वरूपामध्ये समर्पित करून घेतलं पाहिजे. याकरता आपलं कर्तव्य आपल्या वडिलाला देवापाशी जागा मिळण्यासाठी केलेला प्रयत्न, आणि तो जो प्रयत्न आहे, हा प्रयत्न ज्यांनीही जबाबदारी घेतली असे असणारे आदरणीय वैकुंठवासी हनुमानराव यांच्या पोटी जन्मलेले जे 2 पुत्र आहेत, असे असणारे आदरणीय श्रीमान आमचे अशोकदादा हनुमान मांडवे आणि आदरणीय श्रीमान प्रकाश हनुमानरावजी मांडवे, या दोघाही बंधूंनी या ठिकाणी आपल्या वडिलाला सद्गती प्राप्त झाली पाहिजे याकरता केलेला प्रयत्न आहे. तसेच त्यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं, ते म्हणजे आमच्या सौभाग्यवती वैशालीताई. या तिघाही भावंडानं आणि त्यांचे जे नातेवाईक आप्तिष्ट सर्व काही जो परिवार आहे, यांनी केलेला अट्टहास केलेला प्रयत्न म्हणजे आजचं हे पुण्यकर्म. विढाला या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तनाचं आयोजन, वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने अन्नदान, वस्त्रदान, सर्व काही हे पुण्यकर्म आपण कमवायचं, या ठिकाणी या पुण्याचा संच निर्माण करायचा. आणि हे जे पुण्य आहे, हे पुण्य आपल्या वडिलाला किंवा वैकुंठवासी हनुमानरावजी मारुतीरावजी मांडवे यांना हे पुण्य केलेलं, एक पुण्यकर्म कमवलेलं, त्यांच्या नावानं श्रद्धांजली म्हणून समर्पित करण्याकरता केलेला हा अट्टहास आहे. विठाला कारण की शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, जे मुलं आहेत या मुलांनी काय केलं पाहिजे, आहे तोपर्यंत तर आई वडिलाची सेवा केलीच पाहिजे, पण आई वडील गेल्याच्या नंतर सुद्धा, त्यांच्या पश्चात सुद्धा त्यांचं पुण्यस्मरण, त्यांची आठवण करणं
आणि आपली एक जबाबदारी आहे, आपण एक पुत्र आहोत. कारण की पुत्रच फक्त पित्याला नरकामधून मुक्त करू शकतो. पुत नामत राहती इथे पुत्र हा म्हटलेला आहे. ज्या वेळेस आमच्या हनुमान महाराजांनी हा देह या ठिकाणी ठेवला, 1 वर्षापूर्वी ठेवला, पण ज्या वेळेस देह ठेवला, पण या देहामधून जे निघालेलं जीव चैतन्य आहे हे मात्र वैकुंठाच्या दिशेनं निघालं. आणि ते वैकुंठाच्या दिशेनं निघालं. तो प्रवास 1 वर्षाचा प्रवास झाला त्या जीव चैतन्याचा. आणि आज शेवटचा दिवस आहे त्या प्रवासाचा. आज तो प्रवास थांबणार आहे. विठाला विठाला. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काही जर पुण्यकर्म कमी केलेलं असेल आणि जर त्यांच्याकडून पुण्याचा संच जर त्यांच्याकडे कमी असेल तर त्या पुण्याच्या संचामध्ये साठा निर्माण झाला पाहिजे. आणि भगवान परमात्मा ज्या वेळेस आजच्या शेवटच्या तारखेला त्यांना उभं करणार आहे समोर, त्यांची कुंडली पाहणार आहे, त्यांचं आयुष्य पाहणार आहे, आणि त्यावेळेस दिसणार आहे त्यांच्या जीवनामध्ये पुण्य किती कमी पडलंय का किती जास्त झालं. आणि जर पुण्य कमी पडलेलंच असेल, यथा मला तरी वाटतं पुण्य तर कमी पडलेलंच नसेल. कारण की हा जो परिवार आहे या परिवारामध्ये दोघाही पती पत्नीनं आयुष्यामध्ये परमार्थ केलाय महाराज. परमार्थ केला, नुसता परमार्थ नाही महाराज, प्रत्येक माणसामध्ये या दोघांनी देव पाहिला. विठाला विठाला. आताच मी आपले मांडवे साहेबांच्या घरामध्ये बसलो होतो, त्यावेळेस आमची चर्चा झाली. म्हणले आमच्या अशोकच्या आणि प्रकाशच्या आईचं तर वर्णन किती करावं, शब्दात सुद्धा करू शकत नाहीत. एवढे दोघही पती पत्नी एवढे सात्विक आणि धार्मिक पद्धतीने जीवन जगले. महाराज रस्त्याने जर माणूस चालला तर त्या माणसाला चहा केल्याशिवाय, त्या माणसाला दूध केल्याशिवाय, त्या माणसाला सुख दुःख विचारल्याशिवाय दोघंही जीवन जगले नाही. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काय कमवलं हा जर प्रश्न भगवान परमात्म्याने जर विचारला त्यांना तर ते आज सुद्धा उत्तर देतील. आमच्या जीवनामध्ये आम्ही काय कमवलं हे खाली पाहिल्याच्या नंतर देवाला सांगतील की हे कमवलंय. एवढे सर्व काही मंडळी या ठिकाणी त्या दुःखामध्ये, या दोघांच्याही तिघांच्याही दुःखामध्ये सहभागी होतात आणि त्या माणसाची आठवण म्हणून या ठिकाणी उपस्थित राहतात. याचं कारण आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी पुण्यकर्म कमवलंय. आणि नक्कीच आज त्यांचा शेवटचा निकाल आहे या जीवात्म्याचा. नक्कीच त्यांना दुसरा देह प्राप्त करून देण्यासाठी त्यांचं पुण्य कमी तर पडणारच नाही, पण जर कमी पडलं तर आज हे आपल्याला पुण्यकर्म कमवायचंय आणि त्यांच्या नावाने श्रद्धांजली म्हणून समर्पित करायचंय, जेणेकरून त्यांच्या जीवात्म्याला दुसरा देह एक तर मिळूच नाही, आणि जर मिळाला तर माणसाचाच मिळावा. विठाला विठाला. आयुष्यभर ज्यावेळेस माणूस परमार्थ करतो, सत्कर्म करतो, सात्विक जीवन जगतो, त्यावेळेस पुण्याचा संच त्याच्या ठिकाणी तयार होत असतो आणि तशाच पद्धतीनं त्याला पुढचा प्रवास करता येत असतो. तेव्हा आज हा आयुष्यभर केलेला जो प्रवास आहे, हा प्रवास आज शेवटचा दिवस आहे या प्रवासाचा, या जीवात्म्याचा. कारण की शरीर तर शरीर सोडलं साहेब, कारण की हे जे शरीर आहे हे शरीर पंचमहाभूतापासून निर्माण झालं. ते त्या दिवशी त्याला अर्पण केलं. ज्याचं होतं पंचमहाभूताचं होतं त्याला त्या दिवशीच अर्पण केलं ना. कोणत्या दिवशी? ज्या दिवशी जे या शरीरातून जीव चैतन्य बाहेर पडलं आणि ते शरीर अग्नीमध्ये, पाण्यामध्ये, आकाशामध्ये, वाऱ्यामध्ये विलीन झालं महाराज. त्या दिवशी, ज्या दिवशी आपण पेटवून दिलं, त्या दिवशी ज्याचं होतं त्याला देणे लागो.
वायू आकाश आणि पृथ्वी या पाचाचा होता. त्या दिवशी तो आम्ही समर्पित केला, त्याला अर्पण केला. पण त्यामधून निघालेलं जीव चैतन्य हे वर्षभर प्रवास करीत होतं आणि हा प्रवास आज देवाच्या दारामध्ये थांबणार आहे. पुन्हा जन्मही नको आणि पुन्हा मरणही नको. कारण की हे जन्म मरणाचं दुःख महाराज, किती दुःख या जन्म मरणाचं सांगण्यासारखं नाही महाराज. एवढं दुःख आहे, अनेक संतांनी आपल्याला लिहून ठेवलंय, दाखवून दिलंय. किती दुःख आहे या गर्भवासाचं. काय सांगू गर्भीची मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझं क्षणोक्षणात असे. या गर्भवासाचं एवढं मोठं दुःख आहे, म्हणून हा जन्म आम्हाला पुन्हा नकोय. हा जन्म पुन्हा नकोय, हे दुःख नकोय आम्हाला. देवानं आम्हाला कायमच त्याच्यामध्ये आम्हाला विलीन करून घेतलं पाहिजे. हे जन्म मरणाचा जो फेरा आहे, किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. महाराज, हे जन्म मरणाचं दुःख नकोय. आणि ते दुःख जर थांबवायचं असेल तर जीवनामध्ये तुम्हाला सत्कर्म, तुम्हाला पुण्य हे कमावणंच गरजेचं आहे. तरच तुमचा हा प्रवास थांबवू शकतो. विठाला महाराज, हे पुण्य कर्म कमावण्याकरता, चांगलं कर्म करण्याकरता भगवान परमात्म्यानं आम्हाला हा देह दिला. पण दिला पण आम्हाला तो कळाला नाही महाराज. कशा करता दिला हेच कळालं नाही आम्हाला. कशा करता दिला? देव दिला देव देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेता. बाधा झाली महाराज, नको तिकडं निघाला. जन्म घेत असताना देवासोबत करार करतो की किती किती कसा करार करतो देवासोबत हा जीवात्मा महाराज. एक वेळ करी या दुःखावे एक वेळा कारी या दुःखावे गळे. एक वेळा आम्हाला या दुःखामधून मुक्त करा आणि मग आम्ही
जन्म घेतल्याच्या नंतर या गर्भवासाच्या दुःखामधून ज्यावेळेस आम्ही या मृत्यू लोकामध्ये येतो, जन्माला येतो, त्यावेळेस तुझं भजन करू. पण इथं आल्याच्या नंतर बिघडलं महाराज. ते म्हणू लागलं देवे दिला देह भोजना गोमटा. विरुद्ध निघालं महाराज आणि नको तिकडं विषयाच्या मागे धावू लागलं आणि विषयामागे धावल्यामुळं त्याला दुःख निर्माण झालं. जे त्याला करायचंय ते न करता शास्त्राच्या विरुद्ध वागून निषिद्ध कर्म करू लागला आणि म्हणून दुःख भोगू लागला. विढाला जन्माला आल्याच्या नंतर आम्हाला कळालं पाहिजे की आम्ही जन्माला आलो हे कशा करता आलेलो आहोत, तर भजन करण्याकरता आलेलो आहोत, चांगलं कर्म करण्याकरता आलेलो आहोत, लोकांचे भांडण करण्याकरता आलेलो नाही, लोकांमध्ये भांडणं लावण्यासाठी आलेलो नाही, तर कशा करता आलेलो आहोत, तर प्रत्येक माणूस हा सुखी राहिला पाहिजे, आपल्यापासून कुणालाच दुःख झालं नाही पाहिजे, असं जीवन आपलं असलं पाहिजे. कुणाचं नाही ना आपल्याच्याने चांगलं करणं झालं नका करू महाराज, पण कमीत कमी दुसऱ्याचं मन दुखवल, दुसऱ्याला दुःख होईल असं तरी जीवन जगू नका. चांगलं बोलत जात जा, चांगलं वागत जात जा. अहो चांगलं बोलायला काय बिघडतं महाराज. साच आणि मवाळ निघुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची. पण हे आम्ही गोड बोलायला तयारच नाहीत महाराज. एकमेकाला पाहिलं की आमच्या मनामध्ये आडी, एकमेकाला पाहिलं की आमचं जमत नाही. आम्ही कुणाबद्दल चांगलं बोलत नाही, कुणाबद्दल आम्ही चांगला विचार करीत नाहीत आणि याच्यापासूनच आम्ही स्वतःही दुःखी आहेत आणि समोरच्यालाही दुःख देतोय. तुमच्या जीवनात तुम्ही प्रत्येकानं जर दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्या बदल्यामध्ये भगवान परमात्मा तुम्हाला सुखी ठेवल्याशिवाय राहणार नाही. विठाला देह कशा करता मिळाला या दोघाही पती पत्नीला कळालं, दोघांनाही कळालं म्हणून आयुष्यभर महाराज परमार्थ केला आणि आयुष्यभर परमार्थ केल्याच्या नंतर असे मुलं जन्माला घातले की आहेत तोपर्यंत त्या मुलांनी सेवा केली, पण गेल्याच्या नंतर सुद्धा ते आज आठवण करून आज एवढं मोठं पुण्यकर्म कमवण्याकरता या ठिकाणी हा घाट बांधतायत, हे विशेष आहे महाराज. आणि म्हणून असे मुलं जन्माला आले पाहिजे महाराज प्रत्येकाच्या पोटी, नाहीतर येऊन तरी काय उपयोग आहे. एक तर आले तर चांगले, नाहीतर नाही आलेले बरे महाराज. त्या पुत्रापेक्षा मग तुम्ही म्हणा, मी नाही म्हणत. विठाला अशा मुलं जन्माला आले पाहिजेत की पुत्र भावाई मुलगा जन्माला आला पाहिजे. बारीला ध्वज ते हे लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती जाती आपुली आहिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची पुढे कन्या पुत्र होती ते सात्विक आणि मग तयाचा हरिक वाटे देवा. विठाला असे मुलं जन्माला आले महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे मुलं जन्माला आले पाहिजे. अरे जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे मुलं जन्माला आले पाहिजे. जन्माला मुलं आले तर संत ज्ञानेश्वर महाराजांसारखे जन्माला आले पाहिजे. ऐसा पुत्र देईचा
पुत्र दे संताप परी तो आवडे पंढरीनाथा असा मुलगा जन्माला दिला पाहिजे की तो देवाला आवडला पाहिजे. दयाचा हरिक वाटे देवा असा मुलगा जन्माला आला. वाढवे महत्व वडील क्या बात आहे, वा. वाढवे महत्व वाढवी महत्व वडिलाची. या चौघा जणांसाठी एकदा जोरदार टाळी वाजव. एक एकाहुनी बळी. आणि हे साधे माणसं नाहीत बरं का. आपल्या बीड जिल्ह्याला वारकरी संप्रदायामध्ये लागलेले हे गोंडस असे फुलं आहेत महाराज. वारकरी संप्रदायाला आणि मी सांभाळताना सुकलेले फुलं सांभाळीतच नाही, खुललेलेच फुलं सांभाळतो. विठाला वडिलाचं महत्व वाढवणारा मुलगा जन्माला आला पाहिजे. अशी मुलं आणि तसेच मुलं या ठिकाणी जन्माला आले नाही. प्रत्येकाच्या पोटी असेच मुलं जन्माला आले पाहिजे की जेणेकरून आहेत तोपर्यंत तर सेवा केलीच पाहिजे आई वडिलांची, पण गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांची आठवण केली पाहिजे. आणि तशाच पद्धतीनं आज वडील गेल्याच्या नंतर सुद्धा ही आठवण म्हणून हे कीर्तन अन्नदान होतंय महाराज. कारण की परमार्थ ज्यांनी आयुष्यभर केला, आयुष्यभर प्रपंच केला. अहो आई वडील लेकरासाठी काय करत नाहीत महाराज. रात्रंदिवस लेकराची बाप करी जोडी बाप करी जोडी की बाबा माझ्या कॉलेजची फीस भरायची, मला अर्जंट 1 लाख रुपये लागतायत कॉलेजची फीस भरण्याकरता. अरे बाप 1 रुपया ही जवळ नसू द्या, अंगावरती फाटके कपडे घातलेले असू द्या बापाचे, पण तो बाप महाराज आपल्या लेकराला पैसे पाहिजे. दारोदार प्रत्येकाच्या फिरत अंगावरती कपडे त्याच्या फाटके असतील, प्रत्येकाच्या दारात जाऊन म्हणे दादा हो माझा मुलगा शिकतोय, माझ्या मुलाला फीस भरण्याकरता पैसे पाहिजे, आणि पैसे जर भरले तरच माझ्या बाळाचं शिक्षण होणार आहे, आणि जर पैसे नाही भरले तर माझ्या मुलाचं शिक्षण होणार नाहीये. प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन पैशाची भीक मागणारा बाप असतो महाराज. कितीही गरिबी असू द्या, कितीही गरिबी असू द्या, 18 विश्व दारिद्र्य असू द्या, पण लेकराचं कल्याण झालं पाहिजे याकरता तळमळ करणारा जर जगामध्ये कोण असेल तर तो बाप गोरख महाराज बाप आहे. आपुली कुरबानी महाराज आता जर लेकराला भूक लागली, आता जर भूक लागली लेकराला, तर आताच्या भुकेची काळजी करणारी आई आहे.
पण आयुष्यभर माझ्या मुलाला त्याची भूक भागली पाहिजे, आयुष्यभर त्याला पुन्हा पोटाला कमी नाही पडलं पाहिजे याकरता प्रयत्न करणारा जर जगामध्ये कोण असेल तर तो बाप आहे महाराज. आणि म्हणून आई आणि बाप हेच फक्त लेकराचं हित पाहू शकतात. त्यानंतर संत हे हित पाहत असतात, संत हे हित पाहत असतात आणि नंतर देव आहे महाराज. म्हणून अगोदर आई वडील आहे. सगळ्यात संतांचं आणि देवाचं दर्शन जर कुठं घडत असेल तर ते आई वडिलाच्या दर्शनामध्ये घडत असतं. कारण की देव कोणी पाहिलाय का? बरं, संत जरी पाहिले असले तरी संत आम्हाला कळालेत का? नाही कळाले महाराज, नाही कळाले. पण या ठिकाणी आम्हाला संतांचंही दर्शन आई वडिलामध्ये महाराज. लक्ष द्या, तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानो. संतांना आई वडील म्हटलंय, आई वडिलांना संत म्हटलंय. आई आणि वडील हे आमचे कोण आहेत? संत आहेत. आई वडील हे आमचा देव आहे. हा देव हाच आमचे आई वडील आहेत आणि संत हेच आमचे आई वडील आहेत. विठाला विठाला. देव आमचे आई वडील नाहीत का? देव सुद्धा आई वडीलच आहेत महाराज आपले. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, माय बापे अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी तुका म्हणे माय बापे आणि अवघी देवाचीच रूपे. महाराज, देव आमचे आई वडील आहेत आणि आई वडील हेच आमचे देव आहेत. पण देव आम्हाला दिसत नाही, ही अदृश्य शक्ती आहे. संत आम्हाला दिसले तरी कळत नाही, पण आई वडील मात्र आम्हाला कळतात का नाही, दिसतात का नाही? सर्व काही आम्हाला कळतंय. मग आई वडिलाचं दर्शन करा महाराज, संताचंही दर्शन होईल आणि देवाचंही दर्शन होईल. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरी. महाराज, आई वडील कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा देव हेच आमचे आई वडील आहेत आणि आई वडील हेच आमचे देव आहेत. म्हणून सकळ तीर्थाची आधुरी जे का माता पितरी आणि तया सेवेसी की शरीरे लोन की जे विठाला. जगामध्ये आमच्यावरती तिघा जणांचं ऋण आहे महाराज. एक आई वडिलाचं ऋण आहे, दुसरं देवाचं ऋण आहे, तिसरं संतांचं ऋण आहे. देवाचं ऋण आहे महाराज आमच्यावरती, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, त्यानं आम्हाला हा देह दिला, हे त्याचे उपकार आहे. मग त्याची आम्ही भक्ती केली पाहिजे. संतांच्या बाबतीत पाहायचं जर झालं तर संतांचं सुद्धा आमच्यावरती किती ऋण आहे महाराज, किती ऋण आहे आमच्यावरती. केले उपकार सांगू मी महाराज. म्हणून संतांची सेवा केली पाहिजे. बाप आणि आई जे करू शकत नाही ते सुद्धा संत करू शकतात. म्हणून किती उपकार सांगावे, किती उपकार सांगू मी काही. हा, म्हणून आई वडिलाची सेवा, आई वडिलाचं दर्शन, संतांच्या दर्शनामध्ये पण आम्हाला संतही सापडत नाही आणि देवही सापडत नाही. मग आम्ही काय केलं पाहिजे? अनेक भानगडीमध्ये पडण्याची गरजच नाही. आम्ही फक्त आई वडिलाचं दर्शन केलं पाहिजे. वडील म्हणले मला नुसतं घर बांधून दे रे, आमच्या साहेबांनी वडिलाकरता घर बांधलं महाराज. वडिलाबद्दलची ही कृतज्ञता आहे महाराज. आणि असंच जीवन जगलं पाहिजे प्रत्येकानं. आई वडिलाकरता कृतज्ञतापूर्वक जीवन जर जगलात तर तुमची सुद्धा कीर्ती झाल्याशिवाय राहत नसते.
देवाचे उपकार आहेत, संतांचे उपकार आहेत. संतांचे उपकार आम्हाला मार्ग दाखवून देतात. संत कसं जगायचं, कशा पद्धतीने देवाकडे जायचं, हा मार्ग कुणी दाखवला आम्हाला? संतांनी दाखवला. आई वडिलांची सेवा करणं हा मार्ग कुणी दाखवला? संतांनी दाखवला. म्हणून आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर तिघा जणांच्या ऋणामध्ये आई वडील, संत आणि देव. आई वडिलाचं ऋण किती आपल्यावरती? एक पठ्य म्हणलं मला आई वडिलाच्या ऋणामधून मुक्त व्हायचंय, बरं का? आई वडिलाच्या ऋणामधून कधीच माणूस मुक्त होत नसतो, कधीच होऊ शकत नाही महाराज. फक्त प्रयत्न करणं, बस प्रयत्न जरी केला तरी आई वडिलाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतात. म्हणून प्रयत्न केले पाहिजे. एक पट्ट्या म्हणलं मला आई वडिलाच्या ऋणातून मुक्त व्हायचं. स्वामी विवेकानंदाकडे गेला आणि स्वामी विवेकानंदाला म्हणला एक खटखटच एकदाची मिटून टाकायची. म्हणलं आई वडिलांनी रोजच म्हणावं तुझ्यासाठी आम्ही असं केलं, तुझ्यासाठी आम्ही तसं केलं, एकदाच त्यांचा उपकार फेडून टाकायचं. स्वामी विवेकानंद एक बार आला, 2 बार आला, ऐकून घेतलं त्यांनी. तिसऱ्या वेळेस स्वामी विवेकानंदांनी फक्त काय केलं, एक 2 किलोचा दगड दिला आणि म्हणले एवढा पोटावर बांध, हा तुला अनुभव येईल. म्हणले यामधून तू त्यांच्या उपकारातून मुक्त होशील. ठीक आहे म्हणला. अहो सकाळी दगड बांधला, संध्याकाळपर्यंत ठेवू शकला नाही. संध्याकाळी पळतच आला, 2 किलोचा दगड पोटावरती बांधलेला होता आणि स्वामी विवेकानंदाचे चरण धरले महाराज, पाय धरले आणि म्हटला आई वडिलाच्या ऋणामधून नाही मुक्त होऊ शकत. अरे ते म्हणले एक दिवस तू जर 2 किलोचा दगड पोटावरती बांधून ठेवू शकत नाहीत, 9 महिने आणि 9 दिवस तुझ्या आईनं तुला कसं सांभाळलं असतं? त्याचे सर्वस्व हेच आहे. ऐसी कळवळ्याची जाती, करीला बाबिन प्रीती. लेकुराचे हित आणि वाहे माऊलीचे चित्त. महाराज आई वडिलाच्या उपकारामधून आम्ही कधीच मुक्त होऊ शकत नाही. किती उपकार आहेत आई वडिलांचे आमच्यावरती. आईचे किती उपकार आहेत. आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. 9 महिने आणि 9 दिवसांनी केले कृतार्थ मला जन्म देऊनी. थोर दिले संस्कार आई, थोर तुझे उपकार. आई माझी मायेचा सागर हो, तिने दिला जीवनाला आकार. आई वडील माझे तुला काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर हो, नभीची चांदणी तू ग, तू चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य गेलं. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागीन. तडप त्या उन्हात, रख त्या रानात, राहीलस माझ्यासाठी तू कष्टाच्या कामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुळविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर. आईचे
उपकार आहेत दादा हो. म्हणून आईच्या उपकारातून उतराई कधीच होऊ शकत नाहीत, पण प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे. बापाचे उपकार आहेत महाराज, किती उपकार आहेत बापाचे. माझ्या डोळ्यातलं आसव कोणी मायेनं पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला तान कशी कातर लावलेली. मला कसस होत या, मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना, मला कसस होत या कोणी दादा म्हणताना पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. महाराज आई वडिलाबद्दल जर बोलायचं झालं तर संध्याकाळपर्यंत बंद करणार नाही. विठ्ठला आहेत त्यांची सेवा करा, ज्यांना आहेत त्यांनी आई वडिलाची सेवा करा आणि ज्यांचे नाहीत त्यांनी त्यांची आठवण करा. सकाळी निघाल्यानंतर घरातून बाहेर पडत असताना आई वडिलाचं दर्शन करा. जीवनामध्ये तुम्ही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यभर महाराज आयुष्यभर ज्यांनी परमार्थ केला त्यांची आम्ही आठवण नाही करायची, मग कुणाची आठवण करायची. अरे ज्यांनी आम्हाला जन्म दिला त्यांची आठवण नाही करायची, ज्यांनी आम्हाला जग दाखवलं त्यांची आठवण नाही करायची, मग कुणाची आठवण करायची, कुणासाठी जगायचं. हा कधीतरी आपलं आत्मचिंतन केलं पाहिजे. आपण विडाला चांगलं जीवन जगा, धार्मिक जीवन जगा, परमार्थिक जीवन जगा, जेणेकरून आपल्यापासून दुसऱ्याला दुःख होणार नाही अशा पद्धतीचं जीवन जगा. आयुष्यभर जगद्गुरु तुकाराम महाराज जीवन जगले महाराज, पण आयुष्यभर परमार्थ केला. एक जन्मामध्ये परमार्थ नाही केला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. महाराज कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये आणि कलियुगामध्ये चारही युगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी परमार्थ केला. अखंड भजन केलं महाराज. दिन रजनी हाची दंदा गोविंदाचे पोवाडे, दिवस नकडे रात्र नकडे आणि अंगी खेळे दैवत महाराज. रात्र दिवस भगवंताचं भजन केलं. अखंड खंडन जीवन दिवसाचं कीर्तन रंगवणं एवढी सोपी गोष्ट नसते. देव आणून इथं उभा करणं, ही रंगदेवता निर्माण करणं आणि एवढ्या मोकळ्या पटांगणामध्ये एवढं आनंद आणि एवढं वातावरण बनवणं सोपं नाही महाराज. सरस्वतीची या सर्वांना कृपा आहे महाराज. आणि त्यांच्या पाठीमागे मलाही थोडी थोडी आहे. विडाला आमच्या सगळ्यावरती कृपा जर कोणाची असेल तर आमच्या भारत भाऊची सिस्टीमवाले दादा भारत भाऊ सावंत यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवायला. सुरू झाल्यापासून मी त्यांना अजून एक बार सुद्धा सांगितलं नाही. याला म्हणायचं ऑपरेटर, नाहीतर डोक्या इतक्या मशनी लावतात महाराज, डोक्या इतक्या मशनी. आपण पहिल्या रामकृष्ण हरिदास डोक्या इतक्या मशनी असून तरी काही उपयोग आहे का. पण सांगायची सुद्धा वेळ येत नाही. घाटावर आल्याच्या नंतर समाधान वाटतं अशी सिस्टम भेटल्याच्या नंतर आमच्या भारत विडाला आमचे गोरख महाराज आले आले मला म्हणले महाराज, म्हणलं काय एकच मिशन आहे हो. म्हणलं एकच मिशन आहे मग अवघडच आहे म्हणलं कार्यक्रमाचं. सिद्धेश्वर महाराज पळतच मागून आले म्हणले भारत भाऊची सिस्टम. अरे म्हणलं एक मिशन नाही, काळजी करू नका तुम्ही. एक जरी असलं तरी वातावरण बनत आहे. विठाला तेव्हा आपल्या जीवनात आल्याच्या नंतर
माणसानं कसं जीवन जगलं पाहिजे, अखंड भजन केलं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अखंड भजन केलं. अखंड खंडेना जीवन, अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण. अखंड भजन केलं. पण अखंड भजन जर आम्ही करीत राहिलो तर मग प्रपंच कसा बघायचा? आम्ही जर सारखं भजनच म्हणत राहिलो, सत्तेच करीत राहिलो, रोजच फिरत राहिलो तर घरचा हे खेळ याची सोय कोणी लावायची? जगद्गुरु तुकाराम महाराजांना सर्व नातेवाईक गोळा झाले म्हटले, रोजच एके दिवशी भामचंद्रा, एके दिवशी घोराड्यावरती, एके दिवशी भंडाऱ्यावरती. हे घरचा हे लेकरा बाळाचं काय सोय म्हणले. नातेगोते गोळा झाले आणि विचारला प्रश्न त्यांना, म्हणले कुठं ना करून ठेवलेला याची विल्हेवाट लावा म्हणले. अगोदर लेकरा बाळाला बघा, लेकरं अन्न करून मरायला लागले, बायको मरायला लागली, एक मेली, दुसरी येते तरी सांभाळा. आणि ज्यावेळेस सगळ्यांनी त्यांच्या होती गराडा मांडला, एक बैठक घेतली आणि त्यांना चेवचेव केलं सगळ्यांनी. म्हणले हे नेमकं तुम्ही रोज रात्रंदिवस भजन करता, सारखं देवाचा धावा करता, संसारावरती लक्ष नाही, हे नेमकं करता कशासाठी? कशासाठी करता गोरख महाराज, कशासाठी करता? तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे उत्तर दिलं ते अभंग, यासाठी केला आदरणीय गोरख महाराज, आदरणीय आमचे प्रल्हाद महाराज समगे, आदरणीय आमचे रोहिदास बाबा शिंदे, आदरणीय आमचे मृदंग सम्राट सिद्धेश्वर महाराज मंजरीकर, तसेच हार्मोनियमवरती गोड साथ भेटली बरं का. आदरणीय आमचे मोरे बाबा सर्वच आणि सिस्टमवाले भरत भाऊ, सर्वांमुळेच हे वातावरण महाराज आहे. एकट्यामुळे काहीच होत नाही, एकल्याचा खेळ नव्हे महाराज. खांदेकरी असले तरच त्याला सुद्धा शिवाबाई नाही तर काय महाराज, तेच नसले तर. आणि खांदेकरीच महाराज जीवाला जीव देणारे माझे जोडीदार आहेत हे सगळे, आणि त्याच्यामुळेच मला शोभा आहे महाराज. विठाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले की याजसाठी केला होता अट्टहास. कशा करता केला हा परमार्थ, कशा करता केला हा अट्टहास भगवंताचं भजन करत असताना? तर फक्त कशा करता, तर शेवटीचा दिस गोड व्हावा. आयुष्यभर आमच्या हनुमान दादांनी आयुष्यभर महाराज परमार्थ केला, त्यांच्या पत्नीने आयुष्यभर परमार्थ केला. कशा करता केला महाराज, तर फक्त हा दिवस पाहायचा होता त्यांना. शेवटीचा दिवस गोड व्हावा. खरा शेवटचा दिवस कोणता आहे, तर आजचा दिवस आहे. आणि तो शेवटचा दिवस आमचा गोड झाला पाहिजे. शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे पुन्हा जन्म मरण नाही, भगवंताच्या चरणापाशी जागा. विठाला शेवट गोड करून घेतला, तशाच पद्धतीने आम्ही सुद्धा शेवट गोड करून घेतलं पाहिजे. प्रत्येकानं लक्षात ठेवा, प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की माझा शेवट गोड झाला पाहिजे. पण शेवट
गोड होण्याकरता आयुष्यभर तसं जगावं लागेल, तसं वागावं लागेल. असं वागायचं भगवंताचं भजन जर केलं आम्ही, तर ते भजन आम्हाला रात्री सुद्धा चावळलं तरी आम्हाला ते भजन महाराज चालूच राहिलं पाहिजे. असं मन बनलं पाहिजे, असे आमचे डोळे बनले पाहिजे, असे आमचे कान बनले पाहिजे महाराज. येदे मुखे तुझे वर्णी गुण नाम, हेची मज प्रेम दे देवा. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेची मज सुख दे देवा. कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती, हे मज विश्रांती. महाराज असं जीवन असलं पाहिजे, असं मनाला आपल्या घेई घेई महादेवाचे वाजू. माझे वाचे आणि गोड नाम अखंड भगवंताचं भजन करा. नक्कीच आपला सुद्धा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. वेळ संपत आलाय माझा, म्हणून आता धावत्या वेगामध्ये मी भावार्थ सांगणार आहे. लक्षात घ्या, शेवटचा दिवस गोड कुणी कुणी करून घेतला महाराज. माझ्या संत जनाबाईने शेवटचा दिवस गोड करून घेतला. माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी शेवट गोड करून घेतला. अरे आता ज्यांचा उत्सव चालू आहे, यात्रा चालू आहे, शांती ब्रह्म एकनाथ बाबांनी सुद्धा त्यांचा शेवट गोड करून घेतला महाराज. म्हणूनच षष्ठी साजरी होती. आज अफाट जनसमुदाय तिथं गोळा होतो. एका माणसाकरता आम्ही सुद्धा जाऊन आलो, दर्शन करून आलो. कशा करता महाराज? काय संबंध या संतांचा, या नाथ बाबांचा ना आपला संबंध काय महाराज? ते आपले काय नातेवाईक आहेत, आपल्या जातीगोतीचे? अहो काही संबंध नाही. पण जीवन असे जगले महाराज, शेवट गोड करून घेतला. हा देवानं सुद्धा या संतांच्या घरी येऊन कामे करावीत एवढा अधिकार प्राप्त करून घेतला. ही ताकद जर कशाची असेल तर फक्त भगवत नाम चिंतनाची ताकद आहे. एवढा आला विठ्ठल. अहो वेश्येचा व्यवसाय करणारी वेश्यागणिका, अशा वेश्येचा व्यवसाय जिने आयुष्यभर केला, ती सुद्धा देव जर प्राप्त करून घेत असेल तर आम्हाला देव प्राप्त होणार नाही का? पण महाराज व्यवसाय कुठलाही असू द्या, बरं का, व्यवसाय कुठलाही असू द्या, मन मात्र देवाशी एकरूप झालेलं असलं पाहिजे. मनामध्ये कुठले विकार नसले पाहिजे, अंतःकरणाची शुद्धता असली पाहिजे. आणि म्हणून महाराज वेश्यागणिका आपण ऐकू नयेत, तिला देव न्यायला आले महाराज. जनाबाईला देवाने काम करू लागावं, जनाबाईला दळण दळू लागावं जात्यावरती. सुंदर माझे जाते गे फिरते भोवतिके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे, लावणी पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला. किती ओव्या म्हणता येतील, वेळ नाही आपल्याला. चला, कान्होपात्र सारखीने सुद्धा देव प्राप्त करून घेतला महाराज. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. पुढं कान्होपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. संत चोखोबा शेजारी धनी मलाही धनी मलाही धनी मलाही दाखवाना विठुरायाची धनी मलाही दाखवाना विठुरायाची. अरे वेश्येचा व्यवसाय किंवा वेश्येच्या वंशामध्ये जिनं जन्म घेतला, अशी कान्होपात्रा महाराज तिनं सुद्धा देव प्राप्त करून घेतला. आपल्याला सुद्धा देव प्राप्त करून घेता येईल, पण तशा पद्धतीने आमचं जीवन असलं पाहिजे महाराज. कर्म कसं असलं पाहिजे, जीवन कसं असलं पाहिजे. जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हासे जग रोए. चदरिया
चदरिया झिली रे झिली ए राम राम रसतिली चदरिया झिली रे वेळ संपलाय बघा. इथं उभा राहिल्यावर वेळ लागत नाही आणि वेळ कवनाक संपतो कळत जाईल. 10 मिनिटं राहिली फक्त. आता ऐका, शेवट गोड करून घ्या. अनेकांनी शेवट गोड करून घेतला. तशा पद्धतीनं आम्ही कर्म करा. तशा पद्धतीनं पुण्यकर्म जर आम्ही केलं तर आमचा सुद्धा शेवट जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखा झाल्याशिवाय राहणार नाही. शेवट गोड होणं ही अवस्था, ही अवस्था प्राप्त करून घेण्याकरता, शेवटचा दिवस गोड करून घेण्याकरता ती जी अवस्था आहे, ती अवस्थेचं वर्णन, त्या अवस्थेचं रूप कसं आहे की अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराजांच्या जीवनामध्ये जी स्थिती प्राप्त झाली ती स्थिती म्हणजे निश्चिंती. ती स्थिती म्हणजे काय? निश्चिंती आहे महाराज, निश्चिंती. याला या निश्चिंती या शब्दाचाच अर्थ आहे ब्रह्मस्थिती. विठाला त्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस जीवन जात असतं त्यावेळेस त्या ठिकाणी काहीच शिल्लक राहिलेलं नसतं महाराज. काहीच आशा अपेक्षा आठव नाठव काही राहिलेलं नसतं महाराज. कृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. जे मनामध्ये होतं, जी इच्छा होती ती मला आता प्राप्त झाली. ब्रह्मस्थितीला माझं जीवन जाऊन पोहोचलं. आता कुठलंच आठव नाठव गेले भावा भाव आणि झाला स्वयमेव पांडुरंग. अरे सायुज्य मुक्तीला आमचं जीवन जाऊन पोहोचलं. आता सलोकता नाही, समीपता नाही, स्वरूपता नाही, आता सायुज्यता. जिथं की मुक्त अवस्था प्राप्त झाली. विठाला विठाला. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता काही करायचं शिल्लक राहिलं नाही. काम नाही काम नाही आणि झालो पायी कामा. आता काहीच करायचं नाही. आता कीर्तन बंद करायचं. ही स्थिती आहे, ही अवस्था आहे. ही अवस्था माझ्या आदरणीय वैकुंठवासी हनुमान दादांना झाली महाराज. आता काहीच करायचं शिल्लक राही नाही. अरे माझ्या पोटी एवढे चांगले रत्न जन्माला आले की माझ्यानंतर सुद्धा माझी आठवण करतायत. माझ्या संस्काराची शिदोरी त्यांनी सांभाळून ठेवली आहे. आणि म्हणून आता काय नाही महाराज, आता निवांत आता देवाशी एकरूप व्हायला हरकत नाही. आता आधी शिंतीने पावलो विसावा आणि कुंटलिया धावा कृष्णेची. आणि मग त्यांना ज्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराजांची ही अवस्था आहे, या अवस्थेचं त्यांनी स्वतःच म्हणू लागले की मला या अवस्थेचं कौतुक वाटायला
मंगळाचे देवाच्या नामामुळे ही स्थिती मला प्राप्त झाली. अखंड भजन केलं म्हणून ही अवस्था मला प्राप्त झाली. आलेला अनुभव महाराजांनी कारण की आता पुन्हा जीवनामध्ये देव एकदा मिळवला ना, हरी आला हाता. आता काही भय चिंता राहिली का नाही? काही नाही राहिलं महाराज. आता सुखाचीही चिंता मिटली आणि जन्म मरणाचीही चिंता मिटली महाराज. किती जरी जन्म आणि मरण हे समोर आलं तरी हे आता याच्या पलीकडचं जीवन त्यांचं झालं. या ब्रह्मस्थितीला जाऊन पोहोचलं की मरणाहाती सुटली काया विचार या निश्चय किंवा मरण माझे मरुणी गेले आणि मज केले अमर. जी मुक्ती आहे ती मुक्ती आम्हाला प्राप्त झाली. सायुज्य मुक्ती आम्हाला प्राप्त झाली. आता ती मुक्ती प्राप्त झाली याचं वर्णन अभंगाच्या शेवटच्या मनी मोती पाणी